11वा अवतार बाबूराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण 3 रंगलेली बैठक। मल्हाररावानेच प्रथम भानावर येऊन मान वर उचलली। काय झाले त्याने विचारले। झुंजारने खांदे उडवले। मला यत्किंचितही कल्पना नाही, त्याने सरळ उत्तर दिले। हा माणूस बराच उत्तेजित झालेला दिसला। मला वाटते त्याने कशावर तरी डोके आपटले असावे। ती काही करमणुकीची योग्य तऱ्हा नाही, पण कुणाला काय आवडेल ते सांगता येणार नाही। नाना लोक आणि नाना छंद। हा तुमचा मित्र आहे काय? मल्हारराव काउंटरची फळी उचलून बाहेर आला आणि त्याने त्या पिंगट केसांच्या माणसाजवळ जाऊन एक गुडघा टेकला। त्याने झुंजारच्या प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते। त्या माणसाचे हात पुन्हा थरथरू लागले आहेत हे झुंजारच्या तीक्ष्ण दृष्टीला दिसले। आपल्या हॉटेलातील शांततेचा भंग झालेला पाहून हॉटेल मालकाला जे काही वाटेल त्याहून त्या माणसाची अवस्था भिन्न दिसत होती। तो घाबरलेला होता। झुंजारने आपला खराब झालेला रुमाल तुमानीच्या खिशात कोंबला व त्या गमतीत भर घालण्यासारखे काही शिल्लक राहिले आहे काय हे पाहण्यासाठी आजूबाजूवरून नजर फिरवली। तेव्हा त्याला जयंतीच्या खांद्यावरून पाहणाऱ्या नेताजीचा दचकलेला चेहरा दिसला आणि तो त्याच्याकडे गेला। नेताजीचे तोंड उघडे होते आणि ते त्याच्या चेहऱ्याच्या मानाने मोठे असल्यामुळे चमत्कारिक दिसत होते। ढगातून सूर्यकिरण बाहेर पडावेत त्याप्रमाणे लढाईच्या खुमखुमीचा प्रकाश त्याच्या डोळ्यात चमकत होता। मालक, तुम्ही त्याला मारलेत तरी कशाने? त्याने आश्चर्याने विचारले। नंतर त्याने मनात आलेला आणखी एक विचार बोलून दाखविला। हा माणूस कोण, ज्याला आपण येताना वाटेत खड्ड्यात अडकविले होते तो? झुंजारने अगदी हलक्या आवाजात खुलासा केला। नंतर त्याने नेताजीचा हात घट्ट पकडला आणि म्हटले, आता तू थोडा वेळ तुझे तोंड बंद ठेवशील काय? मला वाटते की आता आपण भोजन करायला हवे। भोजनाचे नाव ऐकताच नेताजीने आतापर्यंत उघडे असलेले तोंड जोरात मिटले व पुन्हा उघडले। तेथले भोजनगृह म्हणजे अगदी ठेंगण्या छताची छोटी जागा होती व खिडक्यातून बाहेरच्या बागेचा देखावा दिसत होता। झुंजारने नेताजीला ढकलीतच त्या जागेत नेले। तेथे फक्त 4च टेबले होती व ती इतकी जवळजवळ होती की फक्त एक वेटर अंग चोरून तेथून फिरू शकला असता। त्यामुळे तेथे काही खाजगी बोलण्याची सोयच नव्हती। त्यातील एका टेबलाजवळ 4 माणसे बसली होती। झुंजारने प्रवेश करताच त्यांनी आपले बोलणे थांबवले। झुंजारला ती गोष्ट सूचक वाटली। त्या चौघांनीही आखूडबाह्यांचे शर्ट चढविले होते आणि त्यांच्या तुमानी चुरगळलेल्या होत्या। जणू काय ते चालण्याऐवजी रांगत असावेत आणि कुशाल मांडीवर मांडी घालून बसत असावेत। त्यांच्याकडे पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी ते देहकष्टाची कामे करणारे शेतकरी असावेत अशी कल्पना आली असती। पण झुंजारने ते चौघे त्या वर्गातील नाहीत हे त्यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकताच ओळखले होते। त्यांचे हात खडबडीत किंवा ओबडधोबड नव्हते। त्यांनी आपल्या आयुष्यात कधी कष्टाची कामे करण्यासाठी हात राबविले नव्हते। ती गोष्ट झुंजारच्या लक्षात आली होती आणि त्यांचे ते अचानक मौनही संशयास्पद होते। त्यामुळेच झुंजारने त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले होते। पण आपणाला त्यांच्याबद्दल कुतूहल वाटत आहे व आपण त्यांचे बारकाईने निरीक्षण करीत आहोत असे त्याने आपल्या चर्येवर दिसू दिले नव्हते। त्याने एकाच दृष्टिक्षेपात त्या
चौघांच्या अनेक गोष्टी पाहिल्या होत्या आणि त्या लक्षातही ठेवल्या होत्या. त्यांच्यातील एक धिप्पाड होता, त्याचे केस काळे होते आणि त्याने दाढी केली नव्हती. दुसरा सडपातळ होता, त्याच्या डोक्यावरील केस विरळ होते आणि त्याची चर्या अशक्त माणसासारखी होती. तिसरा ताकदवान व टकल्या होता व त्याचा वर्ण काळसर तांबूस रंगाचा होता. चौथा माणूस बुटका व किरकोळ शरीराचा होता. त्याची मिशी पांढरी होती व त्याने सोनेरी फ्रेमचा चष्मा नाकावर चढविला होता. एकदा ही पाहणी झाल्यानंतर झुंजार त्या चौघांकडे पुन्हा लक्ष देताना दिसला नव्हता. त्याने नेताजीला एका रिकाम्या टेबलाजवळ बसविले आणि स्वतः तेथेच पण अशा जागेवर बसला की त्याला ती सबंध खोली पाहता यावी. झुंजारने प्रथम कोणते खाद्यपदार्थ मागवायचे ते तेथल्या भिंतीवर लटकलेल्या पाटीकडे पाहून ठरवले व जवळ आलेल्या मोलकरणीला ते पदार्थ आणावयास सांगितले. नंतर त्याने सिगारेट पेटवून बोलावयास सुरुवात केली. मी तुला पंढरी नावाच्या एका अतिशय सभ्य बोकडाची हकीकत सांगितली आहे काय? त्याने नेताजीला विचारले. नेताजीने ती कथा ऐकलेली नव्हती हे त्याच्या चर्येवरून स्पष्ट झाले होते. हातात घेतलेल्या भानगडीशी त्या हकीकतीचा संबंध काय हे जाणून घेण्यासही तो अधीर झाला होता आणि ते समजावून घेतलेल्या त्याला त्या भानगडीबद्दल अनेक प्रश्न विचारायचे होते. तो म्हणाला, मालक, पंढरी दिसण्यात अतिशय उठावदार होता. झुंजार मध्येच म्हणाला, एकेकाळी त्याने मुख्यमंत्र्यावर अब्रू नुकसानीचा दावा लावला होता. यावरून तुला त्याच्याबद्दल कल्पना करता येईल. मी तुला त्या माणसाचा मला जो विलक्षण अनुभव आला तो सांगणार आहे. आणि झुंजार सारखा बोलत होता. आपल्या बोलण्याचा ऐकणाऱ्यांवर काय परिणाम होईल, ते किती बुचकळ्यात पडतील याची तो पर्वा करीत नव्हता. झुंजारने वर्णन केलेला पंढरीचा परिचय तो स्त्रिया व मुले वाचतील या भीतीने कुठेही छापण्यासारखा नव्हता. पण तो मुद्दा नेताजीच्या लक्षात आला होता की नाही याबद्दल शंकाच होती. पण ते नेताजीला समजले की नाही याबद्दल झुंजारलाही पर्वा नव्हती. नेताजीच्या मनात गडबड करणारे विचार त्याला त्या ठिकाणी बोलून दाखवायला संधी द्यावयाची नाही हाच त्याच्या अखंड नेतृत्वाचा मुख्य हेतू होता. हे सर्व करीत असताना तो तसे मुळीच न दर्शवता विरुद्ध कोपऱ्यात बसलेल्या त्या चौघांवरही अगदी शांतपणे नजर ठेवीत होता. ते चौघे झुंजारला पाहताच गप्प बसल्यानंतर त्या चौघांनीही अगदी सहजगतीने आपली डोकी क्षणभर एकमेकांजवळ आणली होती. ते फक्त त्याच्याच दृष्टीला दिसणारे होते. इतर कुणाच्या ते कधीच लक्षात आले नसते. त्या क्षणात त्यांचे अगदी हलक्या आवाजात खलबत झाल्यानंतर त्यांनी खड्या आवाजात वादविवादास सुरुवात केली होती. आणि झुंजार जरी स्वतः मोठ्याने बोलत होता तरी त्याला त्यांचा शब्दनशब्द ऐकू येत होता. ते एडगावच्या रस्त्यावर आहे हे मला माहीत आहे. मी त्या ठिकाणी अनेकदा गेलो आहे, एक म्हणाला. पण मी त्याच भागात जन्मलो, वाढलो, खेळलो, त्यामुळे मला ती माहिती जास्त माहीत असायला हवी, दुसरा म्हणाला. तुला ते माहीत नाही याबद्दल माझी 10 रुपयांची पैस. तू मूर्खाप्रमाणे बोलत आहेस याबद्दल माझी 100 रुपयांची पैस. मी तुला ते नकाशावरच दाखविले तर, दुसऱ्याने विचारले. ठीक आहे, नकाशा कोणाजवळ आहे, पहिल्याने विचारले. त्यांच्यापैकी कोणाजवळच नकाशा नव्हता. दाढी न करणारा धिप्पाड माणूस आपल्या पाईपात बोटाने तंबाखू ठाशीत उभा राहिला आणि म्हणाला, कदाचित हॉटेल मालकाजवळ नकाशा असेल. त्याच्याजवळ तो नाही.
मी कालच त्याला विचारले होते. पंढरीची विलक्षण हकीकत समाप्त होण्याच्या बेतात होती. तो शेवट इतका अश्लील आणि नाजूक स्वरूपाचा होता की नेताजीला रडू कोसळणार असे दिसत होते. झुंजार त्या कथेचा शेवट करीत असताना तिला जोडूनच दुसरी कथा नेताजीला ऐकवावी याचा विचार करीत होता. पण त्याचवेळी त्या उभ्या राहिलेल्या धिप्पाड माणसाने त्यालाच उद्देशून बोलण्यास सुरुवात केली होती. माफ करा साहेब, तुमच्याजवळ या भागाचा नकाशा आहे काय? तो आपल्या जागेवरूनच पुढे मान झुकवून म्हणाला. नकाशा आहे, पण तो मोटारीत आहे. झुंजार म्हणाला. तुम्हाला फार घाई आहे काय? नाही, घाई मुळीच नाही, तो माणूस म्हणाला. आम्हाला आमच्या चर्चेचा निकाल लावायचा आहे. तुम्हाला या भागाची कितपत माहिती आहे ते मला अर्थातच माहीत नाही. मला अगदीच तुटपुंजी माहिती आहे, झुंजार म्हणाला. साहेब, तुम्हाला चाफळ किल्ला कुठे आहे ते माहीत आहे काय? त्या माणसाने विचारले. तो म्हणतो की तो किल्ला एडगाव व बडेगावच्या मध्ये आहे आणि माझा मित्र म्हणतो की तो एडगावच्या वाटेवर आहे. झुंजारने कधी चाफळ किल्ल्याचे नावही ऐकले नव्हते. तसली जागा कुठे अस्तित्वात असेल याबद्दलही त्याला शंका येत होती. पण कुणी निरुपद्रवी गंमत करीत असले तर त्यांचा विसर करण्याची त्यांची इच्छा नव्हती. मला ती जागा फार चांगल्या प्रकारे माहीत आहे, झुंजार न घुटमळता किंवा न लाजता म्हणाला. त्या जागेकडे एडगावहून जाता येते आणि पेडगावाकडून वाट आहे. तेव्हा दोघांचेही म्हणणे चुकीचे नाही. क्षणभरच तो दाढी न करता माणूस हादरलेला दिसला. क्षणभरच तो दाढी न करणारा माणूस हादरलेला दिसला. नंतर त्याचे जोडीदार हसले व त्यानेही त्या हसण्यात भाग घेतला. वादविवाद संपून दिलजमाई झाली होती. त्या टोळीच्या बाकीच्या सभासदांनी आपल्या खुर्च्या सरकवून झुंजार व नेताजी यांनाही आपल्या संभाषणात खेचले होते. ते सर्व इतक्या सफाईने आणि व्यवस्थित करण्यात आले होते की झुंजारशिवाय इतर कोणताही माणूस फसला असता. साहेब, तुम्ही येथे फार दिवस मुक्काम करणार आहात काय? त्या दाढी न करणाऱ्या माणसाने विचारले. मी अद्याप काहीच ठरविलेले नाही, बेफिकिरीने झुंजार म्हणाला. जर तसेच काही मन रमविण्यासारखे असले तर आम्ही काही दिवस येथे राहू अशी माझी अपेक्षा आहे. तुम्हास मासे पकडणे आवडते काय? कधी कधी आवडते, झुंजार म्हणाला. या नदीत फार चांगले मासे मिळतात आणि ते पकडण्यात करमणूकही चांगली होते. झुंजारने मान डोलावली आणि सोनेरी चष्मा चढविणारा बुटका आणि किरकोळ शरीराचा माणूस म्हणाला. पण तसे करणे धोक्याचेही आहे. तुम्हाला गळ कसा खेचायचा हे माहीत नसले आणि मासे पकडण्याच्या नादात तुमचा फास घसरला तर तुम्ही पुन्हा आमच्या नजरेस पडाल असे मला वाटत नाही. पण याहूनही अधिक धोकेबाज असलेल्या अनेक गोष्टी असतातच. मलाही ते मान्य आहे, झुंजार गंभीर स्वरात म्हणाला. अनेक गोष्टी, त्यांच्यातील सडपातळ माणूस म्हणाला. पण तो ते त्यांच्या टेबलाखाली अंथरलेल्या पांढऱ्या चादरीला सांगत आहे असे त्याच्या खाली झुकलेल्या मानेवरून वाटत होते. त्यांच्यातील लठ्ठ व ताकदवान माणसाने विचारी मुद्रा धारण करून बोलावयास सुरुवात केली. उदाहरणार्थ, अमेरिकेतील सर्वजण तेथल्या गुंड बदमाशांना का घाबरतात ते मला समजत नाही. जर त्यांच्यातील कुणी येथे तसला प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर माझी खात्री आहे की ते त्यांच्या दृष्टीने धोकेबाज ठरेल. तो दुसरा दाढी न करणारा पाईप पेटविण्यासाठी कांडे उडीत म्हणाला. मेजर
त्या बदमाशांचा येथे मुळीच निभाव लागणार नाही, खरे ना? येथील पोलीस काय करतील ते मला माहीत नाही, पण त्यांना दगडाला बांधून नदीत किंवा तळ्यात बुडविण्यास मला स्वतःला जरासुद्धा वाईट वाटणार नाही. निदान मी तरी त्यांच्यावर दयामाया दाखविणार नाही हे निश्चित. मी सुद्धा तसे करीन. तो विरळ केसांचा सडपातळ माणूस टेबलावरील खाद्यपदार्थांच्या रिकाम्या पात्रांना उद्देशून म्हणाला. आपण तसे केले तर त्या साल्यांची चांगली खोड मोडेल. पांढऱ्या मिशांचा चष्मेवाला म्हणाला. जे सामान्य ठग दुसऱ्यांच्या भानगडीत निष्कारण नाक खुपसतात त्यांच्याबद्दल मला मुळीच सहानुभूती वाटत नाही. नेताजीसारख्या बेताबाताच्या अकलेच्या माणसालाही ते चौघे त्याला त्याच्या मालकालाच उद्देशून ते प्रवचन झाडीत आहेत हे समजत होते आणि आपला फार मोठा अपमान करण्यात येत आहे असे वाटत होते. त्याने कपाळावर आठ्या चढवून आपल्या तुमानीच्या खिशाकडे हात सरकविले आणि झुंजार टेबलाखालून त्याला हळूच लाथ मारून हसला. तुम्हाला जणू रक्ताची तहान लागली आहे असे दिसते, तो हळूच म्हणाला. पण ते त्याचे शब्द त्या चौघांनाही ऐकू गेले होते. त्यांच्यातील टकल्या उभा राहिला. तो उभा राहिल्यामुळे भलताच ताकदवान व जाडजूड दिसत होता. नाही, आम्हाला तशी रक्ताची तहान लागलेली नाही, तो म्हणाला. आम्ही चौघे जुने मुरलेले सैनिक आहोत, चौघे शिलेदार आहोत आणि आम्ही लढाईतील सर्व प्रसंग प्रत्यक्ष अनुभवले आहेत. म्हणून आम्ही म्हणत होतो तसल्या बदमाशांनी आमच्याकडे नजर वळवली तर त्यांना खात्रीने दुखापत होईल. निदान त्यांनी विचार करण्यासारखी तरी ही गोष्ट आहेच. ती मोलकडीन झुंजारने मागविलेले खाद्यपदार्थ घेऊन आली. नंतर तिने त्या पांढऱ्या मिशांच्या माणसाजवळ जाऊन काही हलक्या आवाजात सांगितले. त्याबरोबर त्याच्या नाकावरील सोनेरी चष्मा गळून तो टेबलावर पडला. त्या सडपातळ व विरळ केसांच्या माणसाला काही सांगितले. ते दोघे उभे राहिले तेव्हा बाकीचे दोघे त्यांच्याकडे पाहत होते. तुम्ही आम्हाला क्षमा करायला हवी, तो पांढऱ्या केसांचा माणूस झुंजारकडे न पाहता म्हणाला. तो निघून गेला आणि बाकीचेही क्षणभर घुटमळून त्याच्या मागून तेथून बाहेर पडले. नेताजी जणू काय चमत्कार घडला आहे अशा प्रकारे तोंड उघडून तेथल्या दाराकडे पाहत होता. नंतर तो झुंजारला म्हणाला, मालक, मला ही जागा अस्वस्थ करीत आहे. प्रकरण 3 येथे समाप्त. 11वा अवतार. बाबूराव अर्नाळकर. झुंजार कथा.